नागपुरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एका मानसिकदृष्ट्या विकलांग तरुणीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। पोलिसांनी आरोपीची ओळख पटवत अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। 27 वर्षीय तरुणी मानसिकदृष्ट्या आजारी असून ती गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत आपल्या कुटुंबासह राहते। पीडितेच्या आईनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। आरोपी शैलेश मधुसूदन पांडिया याच परिसरात राहतो आणि इलेक्ट्रिकल फिटर म्हणून काम करतो। तो सुमारे 3 महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांच्या घराजवळील एका घरात इलेक्ट्रिकल काम करण्यासाठी आला होता। 7 नोव्हेंबर रोजी दुपारी त्यानं घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत पीडितेच्या मानसिक अपंगत्वाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला। संध्याकाळी कुटुंबीय घरी आल्यावर या घटनेची त्यांना माहिती मिळाली। पीडितेच्या आईनं तत्काळ गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपीला अटक करत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। संबंधित ही जी घटना आहे ती जेव्हा पीडितेच्या आईने येऊन पोठाणे गणेशपेठ येथे दिली तेव्हा वरिष्ठांनी ह्या गोष्टी पाहून रिपोर्ट घेऊन संबंधित ज्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जी तपास कारवाई आहे ती आत्ता सुरू असून त्या पद्धतीचा जो तपास आहे तो माझ्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि आरोपी हा अटकेत असून आज त्याच्या जी पुढची प्रोसेस आहे PCR साठी त्याला मी माननीय कोर्टात रवाना करणार आहोत।